वाशिम जिल्ह्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आले। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। शिवसेना, युवासेना, महिलांची आघाडी आणि अंगीकृत संघटनांचा कार्यकारिणी आता विसर्जित करण्यात आला। लवकरच वाशिम जिल्ह्यात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार आहेत। तर शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये भाजपच्या संजय गरुड यांच्या अटकेनंतर जळगाव कनेक्शन समोर आलंय। संजय गरुडनं बोगस शालार्थ आयडी बनवून तब्बल 177 शिक्षकांची नियुक्ती केल्याची बाब जी आहे ती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे। अटकेच्या भीतीनं काही शिक्षण संस्था चालक नॉट रिचेबल तसेच फरार असून काहींनी कारवाईपूर्वीच अटकपूर्व जामिनाची प्रक्रिया केल्याची देखील चर्चा सुरू आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। नाशिकमध्ये शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल आहेत आणि या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या गुन्ह्याचं कनेक्शन जळगावचं देखील असल्याचं या निमित्ताने समोर आलेलं आहे। जळगावमध्ये असलेले माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोनेकर यांना या प्रकरणात अटक झाली आणि त्यांच्या अटकेनंतर काही तासातच जळगावातले मोठे शिक्षण संस्था चालक तसेच भाजपचे पदाधिकारी जे आहेत सुनील गरुड यांना देखील नाशिकच्या पोलिसांनी अटक केली आणि या अटकेनंतर आता त्यांनी जवळपास 177 शिक्षकांच्या बोगस शालार्थ आयडी बनवून नियुक्त केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे। आता पुढच्या काळामध्ये पोलिसांचा तपास कशा पद्धतीने होतो आणि यात आणखी कुणाकुणाला अटक केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। तर यवतमाळ जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली। तर अमरावतीच्या शिरसगाव कसबामध्ये मेघा या नदीला आता पूर आलेला आहे। शिरसगाव कसबा गावाला लागून वाहणारी मेघा नदी आणि ब्राह्मणवाडात थडी गावातून वाहणाऱ्या पूर्णा नदीला पूर आलाय। सध्या जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून नदीकाठ परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि नदीपात्रात न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं।